नमस्कार भावांनो बहिणो, मी तुम्हाला दाखवते आपल्यात काय झालं ते. मी म्हणलं होतं माझे दादूच्या तारखेने किती तारीख आहे दादू? 18. आणि मी म्हणायचे सोमवारी, दादू म्हणायचा 18 तारखेला. हा बा कोंबडीने पिल्ले काढले. हा बा मी म्हणत होते उद्या 3 वारांनी, पण ही एका दिवसाने आधी बसविली होती. तू थोडा मागं हो ना, तो मागाच बघितली. आपल्या भावाला आणि बहिणीला दाखवून दे ना. मध्ये नक्की वागा. हा बा आता ही जे उद्याच्याला लगेच ही एका दिवसाने आधी बसविली होती. हा बा आणि हा बा हे तेवढे 3 निघले तर आणि अजून अंडे बघितले ना. बुगाचे मम्मा पिल्ल्याचा आला इथे नाक तोडी ती. हा बा आणि हा बा हे फुटायला आले. हे उद्या पुस्तक लय मोठे निघणार इथं. हा बा हे त्यातून एक चुंच काढली. आता ना विकतच घ्यायचं नाही, आपल्याला घरीच पिल्ले काढायचे. हा हे सगळे अंडे टिचले तर हे उद्याच्याला निघणार आहेत. निघून दे, बघून दे आपल्या वाघाला. बुगा करीन नाही तरी बाबा हात लावायचा नाही, नुसते लांबून बघायची आणि ठेवायची. कोपी घेऊन हात नाही लावायचा. हो शिपा ते नाही वेगळे, ती यांची मम्मी धरीन चावून. ते काय इथं अजून निघणार आहेत उद्याच्याला. ही त्यांची ती मम्मी. रात्रीच ही पाय दिसते काय यांच्या मम्मीच्या. त्यात नाही, त्याच्यात लिहून दे निघणार आहेत. मग ना हे किती पांढरं शिकत. अरे तिच्या इथं ते मम्मी शिवी राहत नाही तर मी उद्या दाखवीन. अजून इथंच ठेवावं लागते झाकून. आता ही जे उद्याच्याला निघणार आहे इथं. आता पिल्ल्याची विकत आणायची नाही तर ह्याच बसवायचे आणि ह्यांच्याच काढायचे. चिचू त्यांच्या मम्मी पशी ठेवावं लागते तशी. शिपा उद्या निघणार आहेत. उद्या निघणार आहे इथं. पण हात लावायचा नुसतं बरं का बाबा. काय करू बांधू होय. हो. चल काय करायचंय किडू? इकडं बघ, इकडं बघ. नोनूच्या हाताला लागले कशी पट्टी बांधित होय. काय झालंय नोनूच्या हाताला? बाया आपल्या पायाला गे. तुझ्या पायाला काय झालं गो माय? तितकं लागले. हा बा असा काय खेळत होता तू? लपणा छपणी होय. हा आणि मग पायाला लागला होय. तिथं बांधावं लागतं होय. माझ्या बाबाला लय काम आहे गे. आणि ही माझी पट्टी काढली. ही आता उन्हे निघणार आहे. ही एका दिवसाने आधी बसविली. ही अंडे पकडून बसायला लागली. मग तिचे ते बाकीचे निघते ना उद्या उरलेले. हो उरलेले निघते ना. आता ही जाऊन त्याच्याला एखादा निघल म्हणून ही बसविली होती. तिने अंडे घेतले, पण तिने 2 फोडून खाल्ले होते. मला नव्हतं वाटत निघते म्हणून. आता हिचे 100% उद्याच्याला एखादा निघल. हिचे उद्या पुस्तक सगळे निघतील. तर चला उद्या बघू आपण. आता आहे गावरा नाही तर असेच आपण काढले. आता पिल्ले नाही आणायचे, ह्यांचेच अंडे इथं बसवायचे, काढायचे. असले चिक्के जर भेटले तर आणायचे. आणि लोक काय म्हणतात, काय नाव घेतात काय की बाय कसले सरकारी कसले काय. आणि सरकारीच कोंबड्या म्हणतात तुमच्या. सरकारीच. आता कोंबडी खाली पिल्ले काढले होते सरकारी असतात होय. त्यांना किती बी सांगा, डोकं आपटून सांगा, त्यांना ते कळतच नाही. आणि पुन्हा ते काय म्हणते किती अंडे द्यायची मिशन होई एखादी. आता धडधड एवढ्या मोठ्या कोंबड्या येतात आणि त्यांना दवा नाही, पाणी नाही, काही नाही. ओरिजिनल गावरान हवा हे असलं खाऊ घालायला. ताजी भाजी ह्याला चाकवाताची भाजी म्हणतं, कुणी चिलाची भाजी म्हणतं. सकाळपासून बघा माझं नाव ठेवलंय वैशू लकी पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्म ठेवलंय. पण हे आपलं जर कोणाला अंडे पाहिजे असतील तर वरी तो नंबर दिसतोय का 85 54 887 482. वैष्णवी लखन चव्हाण तो माझा नंबर आहे. त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा की इथं ताजे अंडे. जर तुम्ही इथले असाल तरच करा. बीड जिल्ह्यामधले, बीडमधले, बेकनूरमधले किंवा बीडचे जर असले आणि इथून जाता येता जर गेला तर आला पाहिजे असले तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि ताजे तसले गंदेन भिंदेन काही नाही. आपली